पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बातमी पुण्यातलीच आहे। अखेर आंदेकरांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ही उमेदवारी देण्यात आल्याचं समजतंय। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडनं एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आंदेकरांच्या वकिलांमार्फत हे एबी फॉर्म भरले गेलेत। पुण्यातल्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत। अमोल, आंदेकर कुटुंबातनं 2 व्यक्तींना उमेदवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलेली आहे, काय अपडेट आहे? खरं तर सुरुवातीपासूनच हे आंदेकर कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलेलं आहे। पण गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जे गँगवॉर आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, ज्याच्यामध्ये आंदेकर कुटुंबाने त्यांच्याच कुटुंबातील एकाला त्याची हत्या केलेली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण आंदेकर कुटुंब हे कारागृहामध्ये आहे। असं असताना सुद्धा पुणे महानगरपालिकेची निवडणूक कारागृहातून आता हे आंदेकर कुटुंब लढवणार आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे अजित पवार जे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि वेळोवेळी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर पोलीस प्रशासनाला झारेवर धरतात, त्याच अजित पवारांनी आंदेकर टोळीतील सदस्याला म्हणजे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना मात्र आता अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि वकिलांमार्फत या दोघींनीही त्यांचा जो एबी फॉर्म आहे, उमेदवारी अर्ज आहे, तो सुद्धा भरलेला आहे। आता कारागृहात राहून या दोघी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या आता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळते। त्याआधी सुद्धा आंदेकर कुटुंबातील इतर सदस्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि ते जिंकूनही येत होते। मात्र पहिल्यांदा पुण्याच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कारागृहामध्ये राहून हे जे 2 उमेदवार आहेत ते मात्र उमेदवारी लढवणार आहेत। आता मतदार त्या भागातले त्यांना निवडून देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे, मतदार नेमका काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे। अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। अपडेट्स घेतच राहू। पुढची बातमी मुंबईतल्या शिवडीमध्ये भाजपमध्ये फूट पडल्याचं दिसतंय। भाजपच्या जान्हवी राणे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय। कारण वॉर्ड क्रमांक 205 मधून वर्षा शिंदे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे स्थानिक विभागातले जे निष्ठावंत आहेत ते नाराज झालेत। जान्हवी राणे गेल्या 15 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत। मात्र घराणेशाहीमुळे जान्हवी राणे यांना तिकीट नाकारल्याचा कार्यकर्त्यांनी आता आरोप केलाय। मुंबईतल्या शिवडीमध्ये भाजपात फूट पडल्याचं दिसतंय। जान्हवी राणे या आता अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरतायत। त्या इच्छुक असलेल्या वॉर्ड 205 मधनं वर्षा शिंदेंना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। मात्र वर्षा शिंदेंच्या उमेदवारीमुळे भाजपचे या भागातले निष्ठावंत कमालीचे नाराज आहेत आणि त्याचमुळे जान्हवी राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।